शास्त्राने नियोजित केलेलं काम जो शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो असं जे कर्म असतं ते कर्म सात्विक असतं. आणि त्या कर्मामध्ये कर्मफलाची आसक्ती किंवा कर्मासंबंधी आसक्ती अजिबात नसते. कर्माच्या आसक्तीसंबंधी एक विचार सांगता येतो की काही वेळा काय होतं, कर्म झालं व्यवस्थित जसं व्हायला पाहिजे तसं झालं तर आपल्याला बरं वाटतं, आणि जसं व्हायला पाहिजे तसं नाही झालं तर काय होतं, बरं नाही वाटत, मग आपल्याला राग येतो. आता कर्म चांगलं झालं तर बरं वाटणं आणि नाही झालं तर बरं न वाटणं हे कर्माच्या आसक्तीचं लक्षण आहे. आता दोन्ही पद्धतीने विचारा, कर्म झालं बरं वाटलं, कर्म नाही झालं बरं नाही वाटलं, याचा अर्थ असा होतो की कर्मासंबंधी जबरदस्त आसक्ती आहे. मग आसक्ती माझी नाही असं सिद्ध करण्यासाठी कर्म करायचं नाही असं नाही. असे माणसं कशी खोड्याळ असतात, कसेही विचार करू शकतील. आणि म्हणून समर्थाने एक नियम सांगितला आहे, नियमापासून राहू नये आणि नियमामध्ये अडकू नये. किती छान नियम आहे, नियमा वाचून राहू नये आणि नियमामध्ये अडकू नये. म्हणजे नियमाचा गुलाम म्हणून राहू नये, पण नियम मात्र असले पाहिजे. कारण नियम असा आहे की बंधनातूनच आपल्याकडे मोक्षाकडे जाता येतं. मोक्षाकडे जाण्याचे सगळे रस्ते बंधनातून जातात. हे जर आपल्या लक्षात राहिलं नाही तर मुकाटपणातून जात नाहीत. कशातून जातात, सगळे रस्ते बंधनातून जातात. आणि हे बंधनातून जो तिथपर्यंत पोहोचलेला आहे त्याला मुक्त असं म्हणतात. बंधना वाचून मोक्षस्थितीपर्यंत जाणं गोष्ट अशक्य असते. नियतम संगरहितम अरागद्वेषता कृतम, की त्यामध्ये आसक्ती नसते आणि त्या कर्माविषयी काय नसतं, प्रेम ज्याला म्हणतात. प्रेम शब्दाचा अर्थ आसक्ती असा होतो. त्या कर्माविषयी आसक्ती नसते. आणि आसक्ती नसते शब्दाचा अर्थ या कर्माचा मी करता आहे असं नाही, मी फार चांगलं करतो असंही नाही, माझ्यासारखं चांगला कोणी करत नाही असंही नाही. असे सगळे जे तुमच्या आमच्या परिचयाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. संसार एखाद्याविषयी म्हणतो, काय संसार उत्तम केला हो त्याने, संसार करावा तर असा, पण परमार्थ करावा तर असा असं सहसा नसतं. संसार कसा करावा हे तुमच्या आमच्या स्वाधीन नाही, कारण संसार परमार्थ प्रारब्धाच्या अधीन आहे. एखाद्याचा उत्तम होतो प्रारब्धाने होतो, एखाद्याचा उत्तम होत नाही प्रारब्धाने होतो. तर प्रारब्धाचं एलिमेंट हे कायमचं लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आणि जो प्रारब्ध नावाचं तत्व विसरतो त्याच्या जीवनामध्ये सुखदुःख ही ठरलेलीच आहेत. म्हणून मगाशी आपण 4 गोष्टी मांडल्या, तरी 4 गोष्टी एक तर भान राहिलं नाही तर आपल्याला दुःखाचा अनुभव येतो. त्यातलं प्रारब्ध ही एक गोष्ट आहे. आणि प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे मान, जे काही मान मला मिळणार आहे ते प्रारब्धाने, धन जोडलं जाणार आहे ते प्रारब्धाने. आणि प्रारब्ध ही व्यवस्था कोणाची आहे, ईश्वराची. मग ईश्वराचा व्यवस्थेप्रमाणे जे मला मिळतं ते मिळणार आहे, जे नाही मिळणार ते मिळणार नाही. ही जर ईश्वराकडे नजर असेल तर मी संसार माझा उत्तम केला, उत्तम रीतीने तडीने नेला आणि माझा संसार बिघडला असं दोन्ही होणार नाही. आणि दोन्ही झाल्याने चित्तवृत्ती क्षुब्ध होतात. काय फार उत्तम माझ्यासारखा संसार करणार भेटणार नाही, ती चित्तवृत्ती क्षुब्धच आहे. आणि माझा संसार अजिबात चांगला झाला नाही हो, ही चित्तवृत्ती क्षुब्ध आहे. आणि जिथे चित्तवृत्ती क्षुब्ध असते तिथे अशांती असते, जिथे अशांती असते तिथे सुख नसतं. सगळी व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था कायमची जो लक्षात ठेवतो आणि लक्षात ठेवून त्यानुसार आपल्या जीवनाचं सुकाणू हाकत जातं. जीवनाचं सुकाणू कोण हाकणार आहे, मी हाकणार नाही आहे. हाकणारे कोण, तो हाकणार आहे. आणि तो हाकणार आहे तर त्याचा फक्त काय धरायचं पाठीमागे, जो हाकणारा असतो त्याचा काय धरायचा असतो, पदर धरायचा असतो. तर तेवढंच करायचं, आपल्याला काम तेवढंच येतं. सोगा धरायचा म्हणतात, पदर धरायचा म्हणतात. आता लहान मुलं असले की त्यांचा पदरापर्यंत हात पोचत नाही म्हणून ते सोगा धरतात. आता तसं त्या ईश्वराचा पदर धरायचा, सुकाणू त्याच्या हातात आहे, पदर ईश्वराचा माझ्या हातात आहे. आणि असं जर झालं तर ईश्वर जे करतो तेच मी करतो असं जर समज झाली, तशा अर्थानं नाही, ईश्वर जे जे करतो ते मी करतो असं नाही. जे जे माझ्या जीवनात घडतं ते ईश्वर करतो आणि ते जणू काही मीच करतोय असं असलं जर, तर त्याच्यामध्ये असं झालं म्हणून बरं वाटतं आणि तसं झालं म्हणून वाईट वाटतं. ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होत नाही. आणि असं झालं की आपलं सुकाणू कसं राहतं, जिकडे जायचं तिकडे जातं. तर भरकटत नाही, जिकडे जायचं तिकडे जात राहा. कारण नेणारा जो आहे तो भरकटणारा नाही, तो जसं न्यायचं तसं नेत राहणार आहे. फक्त सुकाणू आतमध्ये बसल्यानंतर आपण गडबड नाही करायची. आपण गडबड नाही करायची म्हणजे कसं, इथं समुद्रामध्ये होडीत बसलो होतो, छोटीशी होडी होती.
एक जण वली मारत बसला होता. मला असं वाटलं मी पण वली मारावी. आता त्याच्या हातातली वली मी घेते. एक वलं तू मार म्हटलं, एक वलं मी मारतो. आता तो ज्या दिशेने वलं मारतो होता त्याच्या उलट दिशेने मी मारत होतो. आता ती नाव डळमळायला लागली. असला प्रकार नाही करायचा. तो ज्या दिशेने वलं मारतोय त्या दिशेने आपलं वलं सुद्धा कशा दिशेने असलं पाहिजे, त्याच्या दिशेने असलं पाहिजे. आणि त्याच्या दिशेने असलं पाहिजे शब्दाचा अर्थ असा होतो, जशी स्थिती आहे तैशापरी आहे. पण नियम आहे, आपलं कर्तव्य अतिशय चोखपणे करत असताना कायम जी अंडरलाईन आहे, गेली कित्येक वर्ष ही अंडरलाईन आपण आखतोय, ती अंडरलाईन आखून आखून शाही संपली. अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विक उच्यते. अफलप्रेप्सुना याचा अर्थ कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवत नाही. निरपेक्ष बुद्धीने सगळी जी कर्म करतो ती कर्म. अशी जी कर्म असतात, यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासम तद्राजसम उदाहृतम. यत्तु कामेप्सुना कर्म, रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे की ज्यात सकामतः त्याचा स्थायी भाव असतो. रजोगुणाचा सकामतः स्थायी भाव असतो. आणि सकामता जेव्हा स्थायी भाव असतो त्यावेळेला इतकं कर्म केलं म्हणजे असं मिळालं पाहिजे, इतकं कर्म केलं म्हणजे इतकं मिळालं पाहिजे, अशा तऱ्हेची गणितं असतात. ती गणितं त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेली असतात. आणि ती गणितं प्रारब्धानुसार जमत असतील तर ते ठीक आहे, आणि प्रारब्धानुसार होत नसतील, त्या गणिताच्या पण उत्तर येत नसतील तर त्याचा काय होतो, त्याचा त्रास व्हायला लागतो, त्याचं दुःख व्हायला लागतं. म्हणून फळाची इच्छा करणं हा रजोगुणाचा स्थायी भाव आहे. आता माझं जर मला ओळख पटवून घ्यायची असेल तर मला प्रत्येक वेळा जर फळाची इच्छा माझी राहतच असेल, होतच असेल, इतकं मी केलं म्हणजे इतकं झालं पाहिजे, असं मी केलं म्हणजे असं झालं पाहिजे, इतक्यावर मी उपकार केले, माझ्या त्यांनी उपकाराची फेड केली पाहिजे, इतक्यानं मी मदत केली म्हणजे मला बाकीच्यांनी मदत केली पाहिजे. ते एक वाक्य माझं लाडकं आहे, ह्या घरात, तर पुष्कळांचं पाठ्या वाक्य, ह्या घरात मर बेला तरी कोणाला त्याचं काही नाही. आता पूर्वी हे फक्त वाक्य स्त्रियाच म्हणत असत, आता पुरुष सुद्धा तसं म्हणायला लागले. समानता आलेली आहे, तर समानतेचा हा परिणाम आहे. आता हे जे आहे हे फळाच्या इच्छेचंच एक स्वरूप आहे. आणि या फळाच्या असं का वाक्य निर्माण होतं, वाक्य का बोललं जातं, एकच कारण आहे की ह्या मी जे कर्म घरामध्ये करतो त्याचे दखल घेणारे ईश्वर नावाचं एक तत्व आहे, हे अजिबात लक्षात राहत नाही. मग दखल कोणी घेतली पाहिजे, ज्यांनी घेतली पाहिजे तरी घेतली पाहिजे. आणि असं जेव्हा दखल घेतली जात नाही त्यावेळेला मग आतमध्ये गडबड होऊन जाते सगळी. आणि अशी गडबड होते याचं एक कारण आहे की कर्माच्या फळावरती लक्ष असतं. म्हणून मी जे कर्म करतो ते त्याच्या उद्देशाने करतोय, त्याच्या म्हणजे कोणाच्या, त्याच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या सांगण्याप्रमाणे करतोय. हे जर असेल तर तो सगळं सर्वज्ञ असल्यामुळे तो दखल घेणारच आहे. आता असा विश्वास पाहिजे, नाही तर दखल घेतली की नाही कोणास ठाऊक, कोणी पाहिलंय दखल प्रत्यक्ष घेतलेली आहे की नाही पाहिलंय कोणी, ते हा 100% विश्वासाचा प्रश्न, श्रद्धेचाच प्रश्न आहे. तो सर्वज्ञ असल्यामुळे तिथे दखल आहे, त्याची नोंदणी आहे, त्या नोंदणीप्रमाणे त्याचं नियोजित फळ. या सगळ्या गोष्टी अत्यंत स्थिरतेने तिथे असतात. असा आत्मने जेव्हा भाव स्थिर असेल त्यावेळेला आत्मतली कुठेही अस्थिरता निर्माण होत नाही. ज्या प्रमाणात भाव स्थिर त्या प्रमाणात आपली अस्थिरता संपून जाते.